तर नमस्कार मित्रांनो, रेबल स्टार फार्ममध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर बघा पाठीमागं माझे बघू शकता तुम्ही संपूर्ण 4G बुलेट नेपियर आहे. पलीकडल्या बाजूला सुबाबुळ आहे, जी की आता कट केलेली आहे. सुबाबुळची पहिली कापणी यशस्वीरित्या पार पडलेली आहे आणि आता दुसरी कापणी जी आहे ती डायरेक्ट आता वेळा अमावस्येच्या वेळेस येणार आहे. आणि भरपूर म्हणजे तुम्हाला सांगतो, त्या झाडापेक्षा म्हणजे जे आपलं सर्वात उंच वाढलेला जो 4G बुलेट नेपियर जो आहे त्याच्यापेक्षाही उंच ज्या वेळेस जाईल त्यावेळेस त्याची कापणी करायची आहे, जेणेकरून भरघोस उत्पन्न पण भेटल आणि व्यवस्थितरित्या ती म्हणजे परिपक्व पण होईल. बघू शकता हे संपूर्ण जे आहे याकडचं त्याकडला इथं लावलेला होता आपण मेथी घास. उन्हाळ्यामध्ये विहिरीचं पाणी कमी झाल्यामुळं अचानक मेथी घास मोडावा लागला. पण ह्या ठिकाणी आपल्याला आता लागवड करायची होती तुती. पण अडचण अशी झाली मित्रांनो की पाऊसच नाही. सध्याला फक्त सोयाबीन पुरतच पाऊस चालू आहे. त्याच्यामुळं कसं आहे, इथं राऊंडअप वगैरे मारण्यासाठी आणून पण ठेवलेलं होतं. पण थोडंसं हरळी वगैरे आहे, मग मका वगैरे पेरणी केलेली होती. त्याच्यावर शेळ्यांचं 2-4 दिवस वैरणी बागत्या म्हणून अजून औषध वगैरे मारलेलं नाही. ज्यावेळेस पाऊस पडेल त्यावेळेस ते संपूर्ण जे आहे ती तुती लागवड करायची आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता या ठिकाणी. आणि हा बरेच जण म्हणत होते की बाबा आम्हाला इंडोनेशियन स्मार्ट नेपियर जे की बाहुबली जे आहे ते तर आम्हाला दाखवा. हे बघू शकता तुम्ही, हा इंडोनेशियन स्मार्ट नेपियर एकदम जबरदस्त फुटवे आहेत मित्रांनो. इतका जबरदस्त 25% प्रोटीन असलेला एकदम जबरदस्त असा रिझल्ट आहे याचा इंडोनेशियन स्मार्ट नेपियर, जे की आपण याला बाहुबली नेपियर सुद्धा आपण म्हणू शकतो मित्रांनो. इतके भरपूर फुटवे आहेत आणि महत्वाचं म्हणजे कमी पाण्यावर सुद्धा तग धरून राहतो. एक जरी डोळा लावला तर ह्या ठिकाणी बघू शकताय की सरीमध्ये तुम्हाला अंतर सुद्धा दिसणार नाही. दोन्ही जे बोंदे जे आहेत ती एकत्र आता जोडलेले आहेत मित्रांनो. याच्यामध्ये इतकं म्हणजे दाट झालेलं आहे ती. आणि कापण्या पण जबरदस्त भेटतात आणि लवकर वाळ सुद्धा नाही. आणि तुम्हाला इकडं पण चारा नियोजन दाखवतो. कारण बघा बऱ्याच शेळीपालकांचं काय असतं मित्रांनो, कुठेतरी मका 1-2 किलो 1.5-2 किलो आपण मेथी घास लावतो आणि थोडंसं खुराकाचं नियोजन केलं, एखादी कॅल्शियमची बाटली आणली की झालं शेळीपालन चालू. असं अजिबात नाही मित्रांनो. बंदिस्त शेळीपालनामध्ये बारक्याकडे लक्ष द्यावंच लागणार आहे तुम्हाला. आता बघू शकता या ठिकाणी ही आहे आपली 10 गुंठे असलेली सुबाबूळ, बिल्डर सुबाबूळ आहे. संपूर्ण कापणी झालेली आहे मित्रांनो. बघू शकता तुम्ही, भरपूर फुटवे झालेले आहेत आपल्या सुबाबळीला. कारण कसं आहे, आता इथं सुद्धा बघा आपल्याला रुटर मारून वगैरे व्यवस्थित सरी लावून घ्यायची होती, पण ते सुद्धा कॅन्सल केलेली आहे. कारण पाऊस नाही काय नाही, बोरला जेवढं पाणी चालू आहे सध्या तेवढ्या पाण्यावरती आतमध्ये जे काठी करवेल जे आहे हे बघू शकता. आता काठी करवेल जे आहे दररोज दररोज 1-1 2-2 बारी शेळ्यांना चालू आहेत मित्रांनो. त्याच्यामुळे काय अडचण नाही म्हणून असंच ठेवलेलं आहे. किंवा आपण बैलांनी सुद्धा मेहनत करून घेऊ शकतो. मोठी सरी आहे, टिल्लू ट्रॅक्टरची पण मेहनत आपण घेऊ शकतो. बघू शकता ह्या ठिकाणी हा नव्यानं लागवड केलेला 4G बुलेट नेपियर. सध्याला कसं आहे, पावसाचं वातावरण कमी आहे किंवा नाहीतर आतापर्यंत विहंतुतीची लागवड झालीच असती मित्रांनो. आता ही जी आहे डायरेक्ट वेळ अमावस्याला कापणी करायची आहे, भरपूर उंच. बघू शकता हा जो 4G बुलेट नेपियर जेवढा उंच आहे, इतका उंच गेल्याच्या नंतरच ह्या सुबाबळीची आपल्याला लागवड करायची आहे मित्रांनो. त्या इतकं जबरदस्त तुम्हाला दिसणार आहे किंवा हे आपल्या बिल्डर सुबाबूळ बघू शकताय शेळीपालनामध्ये. हे बघू शकता तुम्ही किती भरपूर फुटवे आलेले आहेत बघा. कोणत्या पद्धतीनं लागवड कराय बरेच जण म्हणतात, काहीच नाही. 4.5 फुटाची टिल्लू ट्रॅक्टर जेवढा असते तेवढी सरी सोडून घ्यायची, घनदाट पद्धतीने डायरेक्ट लागवड करून घ्यायची. तिथं काही स्थान घेण्याची गरज नाही. बरेच जण लागवड करतात किंवा तूर पेऱ्यासारखं पेरून घ्यायचं, म्हणजे काही स्थान घ्यायची गरज नाही. 1 किलो लागवड केलेली आहे सुबाबूळ आपली जबरदस्त. आता फक्त आतापर्यंत तुती लागवड तर खरं तर विचार करायला गेलं तर हा शेवटचा महिना आहे, जेणेकरून आपण तुतीची लागवड करू शकतो. आणि तुतीचे म्हणजे जर्मिनेशन व्यवस्थितरित्या जी उगवण क्षमता जी आहे ती आता शेवटचं म्हणजे ह्याच महिन्यामध्ये होते. पण आता अडचण अशी आहे की पाऊसच पडलेला नाही. समजा तुतीची लागवड केली आणि पाणी नाहीच नाही आपल्याकडे तितकं देण्यासाठी, आणि ऑलरेडी इतकं सारं गवत आहे, कमीत कमी 1 एकरच्या जवळपास आपण आता चारा लागवड झालेली आहे. बघू शकता ह्या 4G बुलेट नेपियर आणि ही सरी आहे स्मार्ट नेपियरची. आता बघा आतमधलं गवत आपण शेळ्यांना घेतलेलं आहे. इथे बघू शकता तुम्ही, इतकं जबरदस्त मक्का आहे, याच्यामध्ये हराळी आहे, याच्यामध्ये जुंधळा आहे, भरपूर म्हणजे गवत आहे, याच्यामध्ये दुधाणा आहे मित्रांनो. इतकं म्हणजे आवडीने शेळ्या खातात. एकतर आपल्या शेळ्यात आता संपूर्ण शेळ्या गाभण आहेत. आता बघा आता 12 पिल्लांची 3 ते 4 पाटी आपल्याला ठेवायची, बाकीची विक्री करून टाकायची आहे. आणि आता शेळ्या सुद्धा आपल्या म्हणजे अगदी म्हणजे 2 महिन्यामध्ये येणार आहेत. त्याच्यामुळे संगोपन एकदम जबरदस्त चालू आहे. ॲग्रीमेंट फोर्डचं मिनरल मिक्सचर खुराकामध्ये मक्का आणि गहू, आणि सध्याला चारावैरणीमध्ये अशा चारावैरणी चालू आहेत. हे बघा प्रत्येक शेळीपालकाचा मी आवर्जून एक गोष्ट सांगतो की तुमच्याकडे किती क्षेत्र आहे त्यानुसार तुम्ही चारा लागवड करा. आता बघा मी तर अजून लागवड केली नाही. आता इथं दसऱ्यात घास किंवा विहंतुती किंवा आणि परत मेथी घास किंवा काहीतरी लागवड करायचंच आहे आपल्याला, किंवा आपला स्मार्ट नेपियर. पण बऱ्याच जणांचं कसं क्षेत्र कमी असल्याच्या नंतर थोडंसं नियोजन बदलावं लागत असते. तुम्हाला सुक्या चाऱ्यावरणीवरती भर द्यावं लागत असते. समजा आता बघा आपल्याला 10 ते 15 एकर भरपूर क्षेत्र आहे. तर ही समजा जर चारावैरण जर आपण असं जरी ठेवली आणि संपूर्ण जर आतमध्ये आलेलं मक्का वगैरे तुम्ही आतमध्ये दिसत असतील, मक्का काठी करवेल जे आहे तेच मला 1-1.5 महिना सरणार नाही. म्हणजे इतकं चारावैरणी आहे सध्या आपल्याकडे.
बऱ्याच ठिकाणी काय असतं, थोडंसं क्षेत्र वगैरे कमी असलं तर प्रत्येक म्हणजे जमिनीचा कोपऱ्याचा फायदा करून घेत चला मित्रांनो. जसं की मी बघू शकता संपूर्ण रोडपर्यंत त्या पोलपर्यंत पोनचिकीचा पोल आहे, त्या पोलपर्यंत आपण लागवड केलेली आहे रेड नेपियरची. बघू शकता तुम्ही. आता ही हराळ जी आहे व्यवस्थित कापून घ्यायचं. फक्त इथं राऊंडअप मारायचं होतं मित्रांनो, पण एक दोन दिवस 2-3 दिवस खात्याचं आपल्या शेळ्या म्हणून मारलेलं नाही. आता कापणी वगैरे करून घ्यायची. तर मका वगैरे लागवड केली होती म्हणजे डुकरांनी यूज दिली नाही. आता व्यवस्थित कापणी करून घेऊन 4G आपलं हे राऊंडअप मारायचं आहे. सऱ्या वगैरे सोडायचे आहेत. जर 10-15 दिवसामध्ये 4-8 दिवसामध्ये जर पाऊस झाला तर विहवण तुतीची लागवड होणार. अन्यथा आपण दसऱ्यात गाछाची लागवड करू शकतो. कारण कसं आहे, उगं म्हणजे भरपूर बियाणं वगैरे महाग आहे, बेणं महाग आहे. उगं जास्त म्हणजे तितका खर्च करण्यात मजा आणि शेळीपालनामध्ये लिमिटेड म्हणजे व्यवस्थित करावं लागत असते. फक्त एवढं एक गोष्ट लक्षात असू द्या, चारा नियोजन, शेड व्यवस्थापन म्हणजे ऋतुमानानुसार आपल्या शेडमध्ये काय बदल करावा किंवा कशा पद्धतीचा शेड असावा, ह्या गोष्टी, रोगराई, लसीकरण, ह्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या शेळीपालनामध्ये मित्रांनो. शेळीपालन काहीच अवघड नाही, फक्त तुमची मानसिकता शिकण्याची पाहिजे मित्रांनो. समजा काहीतरी एखादी शेळी मेली, पोट फुगून शेळी मेली, ते का फुगलं शेळीचं पोट, कशामुळे मेली, नंतरच्या वेळेस असं व्हायला नको म्हणून आपण काय करतो याच्यावरती अवलंबून आहे शेवटी सर्व गोष्टी. बघू शकता, आता इथं बघू शकता सध्याला खत व्यवस्थापन, हे म्हणजे शेळीपालनातलं म्हणजे सोनंचा मित्रांनो, लेंडी खत. हे बघा, जो शेळीपालक आपल्या शेळ्यांना न्यूट्रिशनयुक्त चारा खाऊ घालतो, जो की लेंडी खत असो, शेणखत असो, गांडूळ खत असो इत्यादी, म्हणजे चांगले चांगले असे खत टाकून, सेंद्रिय खत टाकून तुम्ही जो चारा उगवलेला असतो त्या चाऱ्यांवरती जो शेळीपालक आपल्या शेळ्यांचं संगोपन करतो, त्या शेळ्यांना म्हणजे तो फार्म कधीच बंद पडत नाही मित्रांनो. यशस्वीरित्या तो फार्म म्हणजे पुढे चालतच राहतो. म्हणजे त्यांच्या शेळ्या होतंय काय, आता पर्सनली आपल्या शेळ्या बघा, वेळेवर माझावर येतात, एकत्र माझावर येतात, एकत्र गाभ राहतात, एकत्र वेतात, एकत्र पिल्लाचं संगोपन होते आणि एकत्र विक्रीने एकत्र आपल्याला नफा भेटत असतो. पण बऱ्याच ठिकाणी काय होते, आता समजा हे गवत आहे, किती हिरवगार दिसतं 4G बुलेट नेपियर. हा सर्वांना माहिती आहे, जे जुने जे सबस्क्रायबर आहेत त्यांना सर्वांना माहिती आहे की आपला चारा कोणत्या म्हणजे खतावरती उगवलेला आहे. समजा तुम्ही इतका समजा चारा आहे, भरपूर पाणी दिलं त्याला आणि 2-4 पोते मारलं युरिया खत, आलं त्या 8 रोजात भरमन हिरवगार आणि ते टाकलं शेळ्यांना, मग कसं आहे, वेट घेऊन होणार आहे का तुमचं? शेळ्यांना व्यवस्थित म्हणजे अंग धरणार का सांगा? शेळीबंदीचं शेळीपालनामध्ये 12 प्रकारचं चारे खाणारी शेळी तुम्ही कुठेतरी खत नाही काय नाही, डायरेक्ट उगं कशावरती म्हणजे युरिया वगैरे खताचा जास्त प्रमाणात वापर केला आणि तो चारा नेऊन टाकला तर त्या ठिकाणी तुम्हाला रिझल्ट भेटत नाही. बोकडांचं वेट गेन सुद्धा होणार नाही. आणि होतंय काय तुम्हाला सांगतो, बरेच जर म्हणत होते की बाबा 4G बुलेट नेपियर, स्मार्ट नेपियरमुळे आगवण वगैरे लागते. तसं विचार करायला गेलं, एक तो एक चारा आणि त्यातल्या त्यात कोवळा चारा जर जास्त टाकला तर 100% आज होणारच आहे. आणि महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, काल तुम्हाला सांगितलेलं पण आहे, हिमालयाचं 32 पावडर वापरत चला. आणि समजा कमीत कमी 70-75 दिवसापर्यंत वाढवायचा हा 4G बुलेट नेपियर मित्रांनो. कुठेतरी म्हणजे लगेच महिना 1.5 महिना जर टाकायला चालू केलं तुम्ही, होते का हागवण वगैरे लागली शेळ्यांना, पिल्लांना वगैरे लागली, वेट गेन तर लांबच आहे, त्याच्यातून ते कमी होतंय. त्याच्यामुळे ही गोष्टी तुम्हाला लक्षात आले पाहिजे. तुमचा फार्म कसा यशस्वीरित्या तुम्हाला पुढे रन करायचं हे संपूर्ण तुमच्या हातामध्येच आहे. आणि रेबल स्टार फार्मला सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. बघू शकता किती हिरवागार आपला 4G बुलेट आपलं स्मार्ट नेपियर आहे, एकदम जबरदस्त. आणि 4G बुलेट नेपियरपेक्षा, रेड नेपियरपेक्षा स्मार्ट नेपियर भरपूर आवडीनं खातात मित्रांनो, भरपूर आवडीनं खातात. बघू शकता एकदम जबरदस्त. म्हणजे अशा पद्धतीने सध्या चारा नियोजन आहे आपलं चालू. आता फक्त इथं तुती लागवड आतापर्यंत, तेव्हाच इथपर्यंत तुती आलीच ती गुडघ्याच्या वरी. पण काय शेवटी निसर्गावर अवलंबून आहे शेतकऱ्याचं जीवन. बघू शकताय अशा पद्धतीचं सध्या चारा नियोजन आहे. असाच एक व्हिडिओ शूट करावा वाटला मला की सध्याला काय चालू आहे चारा नियोजनाविषयी. एकदम जबरदस्त चारा नियोजन आहे. सध्याला सुबबीला बोरचं पाणी चालू आहे मित्रांनो, पण इतक्या संपूर्ण रानाला पुरण्याजोगी अजून पावसाळा झालेलाच नाही. अजून म्हणजे वड्याला पाणी गेलेलंच नाही, कुणाच्याच विहिरीला वगैरे पाणी आलेलंच नाही. उगा आपलं म्हणजे सोयाबीन वगैरे आहे, जे तूर वगैरे आहे ते इतकं म्हणजे जनावरांना बंधारे वगैरे झाले, इतका शेळ्यांना चारा वगैरे झाला, हेच आपलं नशीब आहे. काही काही ठिकाणी अजून सुद्धा म्हणजे पेरण्या झाल्या नाही, तेवढी वाईट परिस्थिती चालू आहे. त्याच्यामुळे आपल्या शेळ्यांचं व्यवस्थित संगोपन करत चला आणि व्यवस्थित तग धरून म्हणजे वैतागून कुठेतरी म्हणजे बंद करण्याच्या मार्गी अजिबात लागू नका. कारण कठीण काळ पण येत असतो आणि तितका चांगला काळ पण शेळीपालनामध्ये येत असतो मित्रांनो. कारण कसं आहे, बिझनेसमॅन पिक्चरमध्ये महेश भाऊनं सांगितलेलं आहे, हर कुत्ते का दिन बदलता आहे, तसंच आपले पण दिवस कधी पण बदलणारच आहेत. तर ठीक आहे, मस्त नियोजन चालू आहे, मस्त वातावरण आहे. हे म्हणजे बघा, अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये राहण्याची मजा आहे ना मित्रांनो, ती कशातच नाही, खरंच कशातच नाही. ती मजाच वेगळी आहे. एकदम मस्त वातावरण, ते चिमण्याचा आवाज आणि ते बाहेर तसं राहण्यात नाही तितकं. त्याच्यामुळं बघा, मला तर असंच आवडते. बरेच जण म्हणतात की बाबा तुम्ही कशाला उगे एवढं करताय शेळेपालनामध्ये, तुम्ही पुण्यामध्ये. नाही नाही, तसं नाही. गावाकडचं राहण्याची मजा आहे ती वेगळीच आहे.
बघू शकता सध्या असं पद्धतीचं नियोजन आहे. कमीत कमी 1 ते 1.5 एकर आता आपण रान गुंतवलेलं आहे मित्रांनो चारा वैरणीसाठी. तुम्ही पण अशा पद्धतीचं चारा नियोजन करा. आणि हो, 1 एकर चारा वैरणीमध्ये किती शेळ्यांचं संगोपन करू शकतो? 1 एकर चारा वैरणीमध्ये 20 शेळे आणि त्यांचे पिल्ले, म्हणजे कमीत कमी 35 ते 40 जनावरांचं संगोपन 100% होते. जर चारा तुम्ही व्यवस्थितरित्या म्हणजे हे केला, कुठेतरी म्हणजे चारा कमी गवत जास्त असलं नसतं त्याच्यामध्ये कोरडू हो, काटेकरेल हो, किंवा आपलं ते काँग्रेस हो, ह्या अशा जर गोष्टी झाल्या मग नाही मित्रांनो, 10 शेळ्यांना सुद्धा चारा पुरणार नाही. त्याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणतो नियोजन महत्त्वाचं आहे मित्रांनो. ज्याच्याकडे नियोजन आहे तो 100% सक्सेस होणारच आहे. फक्त कितीही जरी तुम्ही ट्रेनिंग घेतली, कितीही माहिती घेतली, काही केलं, 1-2 वर्ष तुम्हाला जड जाणारच आहे. कारण तुम्हाला माहिती घेणं आणि अभ्यास करणं आणि त्याच्यामध्ये अनुभव घेण्याच्यामध्ये फरक आहे. त्याच्यामुळे कधी व्यवस्थित चालू द्या तुमचं नियोजन. काही अडचणी असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारत चला. आणि हो, ते खाली सबस्क्राईब नावाचं जे बटन आहे ते नक्कीच क्लिक करून घ्या, जेणेकरून मागचे पुढचे तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ येत राहतील. आणि तुमच्या अडचणीसुद्धा मला म्हणजे कमेंट करून सांगत चला. बघू शकता 4G बुलेट. फक्त मी इथून पुढं बघा 6 महिन्याच्या नंतर किंवा 4 महिन्याच्या नंतर भरपूर उंच स्वभाव येणार आहे आपली. आम्ही पहिले सुद्धा लागवड केलेली तिकडं सर्वांना माहीत आहे. ती सुद्धा स्वभाव मोठी उंच येणार आहे. त्यावेळेस सुद्धा नक्कीच व्हिडिओ शूट करणार आहे. ठीक आहे, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थांबू इथंच. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.